विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यास सगळेच करतायत. सगळेच जीव तोडून अभ्यास करतायत. मग अपयश काय येतंय? मला सगळ्याच मुलांना सीईटीत चांगले मार्क पडत नाहीत. काय होतं तुमची सगळ्यात मोठी चूक का चुका आहेत काही, त्या मला या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर डिस्कस करायच्या आहेत. तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. पण मला परत ते सांगावं लागतंय. चॅनल सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो. मित्रांबरोबर तुमच्या शेअर पण करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. कारण मी खूप महत्त्वाची तुमची चूक सांगणार आहे. तर चला मला डिस्कशन करूया. तुम्ही मला सांगा चूक कुठली होते? लगेच मला हे उत्तर मिळालं होतं डिस्ट्रॅक्शन. मी जर अभ्यास करताना ना सोशल मीडियामुळे खूप डिस्ट्रॅक्शन्स होतायत. मित्र काही आहेत अभ्यास करून देत नाहीयेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळं अभ्यास विथ कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. चला मला हे सांगायचंच नाहीये मला. ही चूक आहे. या तुमच्या अनेक चुकांमधली ही एक चूक आहे. तुमची संगत ही चांगलीच पाहिजे. तुमचं तुमच्यावर कंट्रोल पाहिजे. सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे. राहू दे ते Instagram, राहू दे की आणखीन बाकीच्या तुमच्या Snapchat वगैरे ठेवूया बाजूला. पण हे मला नव्हतं बोलायचं बरं का. मग काय? पेपर प्रॉपर स्टडी प्लॅन. प्रॉपर स्टडी प्लॅनच नव्हता आमच्याकडे. त्यामुळे काहीही करत राहायचो. वेळ असा निघून गेला. तर पश्चात्तापाची वेळ आलेली, की प्रॉपर स्टडी प्लॅन जर माझ्याकडे असता ना, तर खूप छान झालं असतं, आहे की नाही? ओके, मला ह्याच्याविषयी पण बोलायचं नव्हतं. आळस. तो तर आहेच. सगळ्यांच्याकडेच असतो म्हणूया आपण. मला याच्याविषयी पण बोलायचं नाहीये. मग मला बोलायचंय काय? मी तुम्हाला सांगतो. आळस वगैरे काही नाही. मी सांगू का? आपलं चुकलं काय आत्तापर्यंत? बघा, माझ्याकडे एक स्टुडंट आहे बरं का. जस्ट 1-2 दिवसापूर्वीच तो अभ्यासाला त्याने यायला माझ्याकडे सुरुवात केलेली आहे. तो ना एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. आहे खूप हुशार. काहीही विचारा, एकच उत्तर येतं त्याचं. काय? की "सर मी केलंय ते. मला एकदा रिवाईज केलं पाहिजे. मला नाही आठवत." बघा, त्याची युनिट आहे, सेमिस्टर, प्रिलिमच्या पेपरचा स्कोर पण चांगला आहे. फिजिक्समध्ये 50च्या आसपास स्कोर होतोय त्याचा. आउट ऑफ 70, 70 मार्कपैकी. त्याच्यानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये 2-2 प्रिलिम झालेत. त्यात चांगला स्कोर आहे त्याचा. पण त्याला जर विचारलं ना, स्टीफन बोल्ट्झमन लॉ, "सर मला फॉर्म्युला सांग." "सर मी केलंय, पण मला आठवत नाहीये." तुमच्या काय लक्षात येतंय का मी काय रिअलाईज करून द्यायला लागलोय तुम्हाला? तुम्ही हुशार आहात, पण तुम्ही आत्तापर्यंत काय केलंय, की उद्या माझा सायन्स 1 चा पेपर आहे. चला मी सायन्स 1 फुल रिवाईज करतो. त्या पेपर मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाडून दाखवतो. 10वी बोलतोय मी हां. नंतर सायन्स 2 चा पेपर आहे. मी करून दाखवतो. मॅथ्स 1, मॅथ्स 2 माझे सगळे पेपर हे इंडिव्हिज्युअली प्रत्येक दिवशी वेगळे होते. तेव्हा मला सवय काय लागलेली आहे, मला एक सवय अशी लागलेली आहे, की मला एक-एक सब्जेक्टचा पेपर द्या, मी तुम्हाला करून दाखवतो. पण त्याच्या अगोदर मला वेळ द्या. रिकॉलिंगच होत नाहीये, ही तुमची सगळ्यात मोठी चूक होते. रिकॉल होत नाहीये पटकन. केलंय. मी माझ्या आता ज्या टेस्ट तुम्हाला डेली प्रोव्हाईड करतोय, त्यात बरेचसे नाही, अल्मोस्ट सगळे क्वेशन्स हे अगोदर घेतलेलेच आहेत आपण. तेच मी तुम्हाला रिपीट करून देतोय. एखादा दुसरा क्वेशन वेगळा असेल, पण तुम्ही केलंय ते अगोदर. पण रिकॉल होत नाहीये, ही मोठी चूक आहे. मग काय केलं पाहिजे? सांगतो. तुम्हाला एक गोष्ट एकदाच करून होणार नाहीये, हे आता लक्षात आलंय. म्हणून तर मी प्लॅन काय दिला होता तुम्हाला आठवतंय का तुम्हाला माझा प्लॅन? की 31 जानेवारीपर्यंत बरं का बाळांनो, 31 जानेवारीपर्यंत आपण रोज 2 टॉपिकच्या टेस्ट घ्यायला लागलोय. ओके. आणि त्या तुम्हाला प्रॉपर रिव्हिजनसाठी वापरायच्या आहेत. कळालं का? त्याच्यानंतर पुढचे 7 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही सेकंड रिव्हिजन करणार आहेत. रोज 4-4, 5-5 टॉपिक तुम्ही केले पाहिजेत. आज 31 तारखेपासून म्हणजे आज 12 जानेवारी आहे. 12 जानेवारीपासून 31 तारखेपर्यंत रोज आपण 2-2 टॉपिक करतोय. रोज किती टॉपिक करतोय आपण? 2 टॉपिक करतोय. पण 1 फेब्रुवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 7 रोज 5 ते 6 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. हां. आणि त्याच्यानंतर 4 दिवस उरलेत. 11 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस एक्झाम वाइब्स असतील, तेव्हा तुम्ही एक्झामप्रमाणे अभ्यास करणार लक्षात घ्या. त्यानंतर फिजिक्सचा पेपर आहे. बरेच 4-5 दिवस सुट्टी आहे. तो प्लॅन मी तुम्हाला सांगेन रे. पण आता हे तुम्ही फॉलो करा आणि प्रत्येक वेळेस ना आठवण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिटं वेळ मिळालाय. चला फिजिक्समधले फॉर्म्युले आठवा. मी तुम्हाला विचारतो, सर्क्युलर कॉईल आहे. सेंटरमध्ये मॅग्नेटिक फील्डसाठी काय फॉर्म्युला आहे का? म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर. हा कंडक्टर आहे. हा पॉइंट ॲट अ डिस्टन्स डी आहे म्हणूया आपण. मग फॉर्म्युला काय? म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी. सोलेनॉइड म्यू नॉट स्मॉल एन इंटू आय. टोरॉइड
म्यू नॉट कॅपिटल NI अपॉन 2πr. मग हे सगळे फॉर्म्युले ऍक्सियल पॉइंट साठी कुठला फॉर्म्युला आहे? म्यू नॉट अपॉन 2IR स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज टू 3/2 असा फॉर्म्युला आहे. तेव्हा लगेच मी तुम्हाला शिफ्ट करतो. सांगा मला क्रिलोनायट्राइल कुठे ऐकलंय तुम्ही? पॉलिमर मध्ये ना. मग ते लगेच आठवलं पाहिजे. मग मला सांगा पॉलिमर मध्ये होमोपॉलिमर ओके आणि हेटेरोपॉलिमर आहे. कोपॉलिमर आणि हेटेरोपॉलिमर म्हणूया आपण. मग नायलॉन 6,6 तुम्हाला वाटतील ते हेटेरो आहे. 2 मोनोमर आहेत. नाही. तर 2 मोनोमर पासून नायलॉन सॉल्ट तयार होतं. मग हे होमोपॉलिमरचं एक्झाम्पल आपल्या पुस्तकात दिलंय. म्हणजे मुद्दा काय? मला सांगा, तुम्हाला पटकन रिकॉल होतंय काय, की नायट्राइल आज ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले त्यांना होणार. हे जे सायनाइड आहे किंवा नायट्राइल आहे, याच्यापासून मी अल्डिहाइड तयार करू शकतो. याच्यापासून मी कीटोन तयार करू शकतो. याच्यापासून मला ॲसिड तयार करता येईल आणि याच्यापासून मला अमाईन तयार करता येतं. आठवलं का? होतंय का रिकॉल? नसेल तर ती तुमची चूक आहे. केलंय हो म्हणून, पण रिकॉल होत नाहीये. नाही चालणार. मग रोज वेळ दिला पाहिजे अभ्यासाला, रिव्हिजनला. सांगतो. नायट्राइल पासून अल्डिहाइड करायचंय, स्टीफन्स रिएक्शन. ओके. स्टीफन स्टॅनस क्लोराइड आणि Cl बरोबर रिएक्शन. स्टॅनस क्लोराइड. कीटोन तयार करायचंय, ग्रिग्नार्ड्स रिएजन बरोबर रिएक्शन. ॲसिड तयार करायचंय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो कार्बन डायऑक्साइड बरोबर रिएक्शन. ओके. अरे थांबा, थांबा, थांबा. नायट्राइलचं ॲसिड वेगळी रिएक्शन आहे बरं का. तुम्ही जरा रिवाइज करा. आणि नायट्राइल पासून अमाईन तयार करायचं तर मेंडिस रिडक्शन. मी जे कार्बन डायऑक्साइड बोललो ना सांगतो. कार्बन डायऑक्साइडची रिएक्शन जेव्हा ग्रिग्नार्ड्स रिएजन बरोबर होते ना, तेव्हा ॲसिड तयार होतं बरं का लक्षात घ्या. मग याची रिएक्शन कुणाबरोबर? हिंट देतो. पहिल्यांदा अमाईड तयार करायचंय. तेही टाउटोमॅरिझमनं होतं बरं का लक्षात घ्या. आणि अमाईड तयार झालं, की मग नेक्स्ट स्टेपमध्ये ॲसिड हायड्रोलिसिस आणि मग ॲसिड तयार होतं त्याच्यामध्ये लक्षात घ्या. ओके. म्हणजे ह्याला पहिल्यांदा अमाईडमध्ये येतं. अमाईड म्हणजे कोण? RCO आणि NH2. मग हा ग्रुप पहिला ह्याच्यात कन्व्हर्ट होतोय आणि मग तो पुन्हा ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होईल. तो मुद्दा असा आहे, रिकॉलिंग होतंय का? हे महत्वाचं आहे. इंटिग्रेशन टिपिकल आहेत लक्षात घ्या. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन तर सगळ्यात सोपं आहे. मी केलंय. तुम्हाला आता आठवेना. काय त्यात लोअर लिमिट काहीतरी असं घ्यायचंय, पण मला आठवेना. करा परत ते. सतत, सतत आणि सतत तुम्ही रिकॉलिंग, रिव्हिजन, रिव्हिजन, रिकॉलिंगमध्ये राहा तुम्ही. मला तुम्ही या टॉपिकमध्ये तुम्ही चॅलेंज द्या ना, मित्रांचे ग्रुप तयार करा ना. चल मला कुठलाही प्रश्न, कुठलाही फॉर्म्युला विचारतो. नाही आला, मी रिवाईज करतो. मी तुम्हाला सांगतो, की मी याचं इम्पोर्टन्स एवढं आहे ना, की विचारूच नका. हां, आता मी एकटा तुम्हाला किती विचारणार आहे. पण तुमचा ग्रुप आहे ना, तर गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही रँडमली "चल मला हा फॉर्म्युला सांग. चल हे न्यूमेरिकल एक्सप्लेन करून दे मला." आणि तुम्हाला जमलं तर आनंद आहे. नाही आलं तर पुन्हा बसलं पाहिजे. ओके. मग आता मी तुमचा कमी वेळ घेतलाय, पण तुमची चूक तुम्हाला मी जाणीव करून दिलेली आहे. कोणती? आम्हाला रिकॉल होत नाहीये. मग सी-ई-टीला तो सेटबॅक बसेल मोठाच्या मोठा. बोर्डच्या एक्झाम मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. तुमची 8 मिनिटं घेतलीत बरं का. मी ऑलरेडी आता 1च मिनिट घेतो. मी क्लिअरली सांगतो. माझ्याच ऑफलाईन मधला स्टुडंट होता. त्याची छान आता प्लेसमेंट झालेली आहे. हा त्याचा बोर्डचा स्कोर आहे. 99 वर तुम्हाला कळालं असेल, की सी ऑड नंबर नसतो. पण त्याच स्टुडंटला सी-ई-टीत मॅथ्समध्ये फक्त एवढा स्कोर होता. का? मीच होतो ना शिकवायला. मीच घेतलंय ना सगळं. मग काय? त्याच्यात बदल होत नव्हता. तो ना प्रेझेंटेशन इतकं त्याला पुढे इंजिनिअरिंगला त्याचा फायदा झाला. पण त्याचं प्रेझेंटेशन एवढं भारी असायचं, त्याला वेळ लागायचा. स्पीड हा मोठा प्रॉब्लेम होता. आणि सी-ई-टीतले क्वेशन्स हे बोर्डपेक्षा थोडेसे कसे असतात? तुम्हाला इंटिग्रेशनचं उदाहरण सांगू का? तुम्हाला ए आणि बी ॲन्सर देतात ते आणि तुम्हाला तुमचं सोडवलेलं ॲन्सर त्यांच्याशी क्रॉस चेक करून ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असतं. म्हणजे सिम्प्लिफिकेशन आलंय तिथं लक्षात घ्या. इथं सी तुम्हाला बदलावं लागेल आणि हो, एवढाच फक्त मॅथ्सचा पेपर होता. 2 दिवस सुट्टी होती त्याला अभ्यासाला. मग वेळ मिळाला अभ्यासाला आणि जमलं ते. सी-ई-टी 3 तासात सगळंच आठवायचंय ना. मला फिजिक्स पण आठवलं पाहिजे, केमिस्ट्री पण आठवलं पाहिजे, मॅथ्स पण आठवलं पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये पाठांतराचे पॉइंट आहेत, ते तुमचे व्हायला पाहिजेत. मग आता कळालं मला काय सांगायचं ते? मी सांगितल्याप्रमाणे करणारा अभ्यास, चूक वगैरे काही नाही. मी आता सर आम्ही इथून पुढे आम्ही असं काही करणार नाहीये. आम्ही प्रत्येक गोष्ट एवढी परफेक्ट करू, की ती आठवेल आणि कुठलाही प्रश्न कधीही विचारला तर उत्तर द्यायला जमलं पाहिजे. ऑल द बेस्ट.